आणि आता एक महत्त्वपूर्ण बातमी समोर येते आहे छत्रपती संभाजीनगर येथून। 1 वर्षापूर्वी लग्न झालेल्या 24 वर्षीय विवाहितेला सतत हुंड्याची मागणी करून तिचा छळ करून सतत मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ करून तसेच ती गर्भवती असताना तिच्या पोटात लाथा बुक्क्यांनी मारहाण करून तिला जीवे मारल्याप्रकरणी सिल्लोड शहरातील शास्त्रीनगरमधील महिलेच्या पतीसह सासू सासऱ्यांवर सिल्लोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मनीषा सतीश सपकाळ वय 24 वर्ष असे मृतक विवाहितेचे नाव असून पती सतीश लक्ष्मण सपकाळ, सासू लीलाबाई लक्ष्मण सपकाळ, सासरे लक्ष्मण कडुबा सपकाळ, सर्व राहणार शास्त्रीनगर सिल्लोड असे आरोपींचे नावे आहे। पुढील तपास सिल्लोड शहर पोलीस करीत आहेत। शास्त्री कॉलनीत राहायचे अच्छा शास्त्री कॉलनीत राहायचे त्याला आरोपी झालीच पाहिजे। पण मुली संग त्यानं आत्महत्या केली, पुरीची इज्जत लुटून घेतली, जिठीने तिठी पुरीला मारहाण केली, सगळी मारहाण केली त्यांनी। लक्ष्मण सपकाळे सासुवाड्याचे राहणारे, वतनदार सासुवाड्याचे राहणारे सतीश सपकाळे यायला बी फाशीची सजा व्हायला पाहिजे। लीलाबाई सपकाळे सासऱ्याचे नाव ज्योती भोटकरे ती तिची ननने तिला याला दिली, सुरंगीला दिली, तिची बी तक्रार पाहिजे, तिला बी सजाच पाहिजे। ती बी पोरीला झाला आली की लय तंग करत राहा, असंच केलं तसंच केलं चालूच ठेवा जा। त्यानं सासू सासऱ्यानं लेकीचंच ऐकून पोरीची आत्महत्या केली, इज्जत लुटून पोरीची आत्महत्या केली। पण लय जबर आत्महत्या केली पोरीची, लय जबर इज्जत लुटली पोरीची। पोरीच्या अंगावर कपडासुद्धा ठुला नाही त्याने, असे चावून बोचकून जिठी बोचकून बाचकून पोरीला आम्ही तिथे पाहिलं तर डायरेक्ट पोरीचं सगळंच गळत होतं। त्यानं पोलीस आहे ना, पेस आहे आमच्यासोबत होता, एक पेस आहे मॅडम आमच्यासोबत होती, ती पोरीची मामी सोबत आम्ही त्याच्यासोबत होतो। ती आमच्या डोळ्यानं आम्ही पोरीला सगळं पाहिलं, डायरेक्ट केस पाहिलं किती पोरीचे कपडे आम्ही सावता त्याला उतरवले त्याने, आम्ही पोरगी समधी पाहिली डायरेक्ट। त्याला सजा झालीच पाहिजे, त्याला फाशीची सजा झालीच पाहिजे। त्यानं लय जबर आत्महत्या केली, आमच्या लेकीची लय इज्जत पिले लुटून घेतली। आमची पोरगी डायरेक्ट पिवळं धम्मक सोनं होतं, म्हणजे ओरिजिनल सोनं होतं। खानदानी तर असं कोणीच नव्हतं ना, अशी खानदान नव्हतीच आमची, इकडे बी नव्हती इकडे बी नव्हती। इंडिया न्यूज 24 करिता विजय चौधरी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।